नमस्कार मित्रांनो, मी अक्षय ढगे. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी स्वतः यूट्यूबर आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि माझे भरपूर फॉलोअर देखील आहेत. इंस्टाग्रामला असतील, फेसबुकला असतील किंवा यूट्यूबला असतील. आम्ही ज्या ज्या ठिकाणी समजा इथं आता पावसाळा ऋतू आहे बरोबर, काय काय ठिकाणी लोकांचे घर गळतात, काय परिस्थिती असेल त्या ठिकाणी आम्हाला कॉलेज आमची एक संघटना असते इंदिरानगर टिटवाळा. तर मला बोलण्याचा हेतू आहे की हा चेहरा मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी एक गावामध्ये आणि एक या ठिकाणी सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. तर मी जे सध्याच्या भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यांचं सर्वप्रथम नाव आहे विष्णू लिंबोरे. ते देखील डॅशिंग कार्यकर्ते आणि डॅशिंग समाजसेवक आहे मित्रांनो. त्यांच्याबद्दल ते स्वतः परिचय देतील. हां, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय विधान महाराष्ट्र. तर तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं मला. आज संडे पण आहे, रविवार पण आहे आणि आज मित्रांनो आषाढी एकादशी आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि मोहरम ताजिया सुद्धा आहे. त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि आमचे मित्र त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि त्या सुरुवात मी करतो. तर तुमचा परिचय थोडक्यात तुम्ही सांगा की तुम्ही ग्रुपला भीमराज युवा ग्रुप आहे आणि खूप त्यामध्ये मी सुद्धा ॲड आहे. अन्यायाविरोधात तुम्ही एक बोलतात, चांगलं मला वाटतं की दोन शब्दामध्ये तुमचं काय मनोगत आहे तुम्ही व्यक्त करा थोडक्यात. गुरुबद्दल तुमचं समाजकार्य काय आहे, तुम्ही काय काय करता त्याच्यामध्ये, तुमचा उद्देश काय बोलण्याचा आणि तुम्हाला समाजासाठी काय करायचं आहे हवा. माझा उद्देश असा एवढाच आहे की प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक कामगार वर्गावर लोक आजकाल भरपूर ठिकाणी अन्याय वगैरे केला जातो. त्याला टॉर्चर केलं जातं. काम त्याला व्यवस्थित म्हणजे आजकाल कसं ज्या ठिकाणी जिथे सिनियर परप्रांतीय लोंढे असतात तिथं माडे वगैरे त्याला जाणून त्रास दिला जातो. तर मग त्या बिचाराला कामं काढायला मग त्याची पूर्ण फॅमिलीची जिम्मेदारी असते. मग अशा वेळेस त्यांना आम्ही अधिकारी त्यांचे कामं का काढला आम्ही पहिले सांगितलं बाबा काम तुम्ही व्यवस्थित करा. तुम्ही कामामध्ये चुकला तर मग आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करणार. बरोबर. पण काही गोष्टीमध्ये असं चाललंय सध्या गुलामगिरी. आपलं स्वार्थ फक्त चाललाय. तो मरतोय ना त्याला मरू दे, माझं मी बघतो, हे स्वार्थ नाही. पण कसे कामगार वगैरे अत्याचार होतात. आता युनियन संघटना भरपूर ते लोक कामगार वगैरे पावत्या वगैरे फाडून घेतात पण त्यांच्याकडे दुरुस्त केलं जाते. पण एक मी असा व्यक्ती, माझा भीमराज ग्रुपचे मेंबर, माझं एक संघटना आहे भीमराज ग्रुपचं, माझं मेंबरशिप ते. मी त्यांच्या जे काही माझे कामगार वर्ग आहे, माझे मित्र मंडळी आहे, ते काम करतात. मी त्याचं जे काय माझ्या त्या अडी अडचण असं काही कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल त्याला मी माझ्या परीने सपोर्ट करतो. अच्छा, तेवढं माझं सांगणं आहे. पण माझं म्हणणं कसं तुम्ही पुढे चुकू नका कामामध्ये. आणि चोरी मॅटर आणि चमडी मॅटरमध्ये आम्ही कोणाला सपोर्ट करतो. कारण आमच्या बाबासाहेबांनी शिकवले, शिका, संघटित आणि संघर्ष करा. भरपूर छान बोलले ते की चोरीचा मॅटर आणि पोळीचा मॅटर त्याच्यापासून त्याच्यामध्ये कायद्यानुसार पण त्यांना शिक्षा होते. पण दुसरं काय काम असेल, शिक्षेची कोणाचा जॉब असेल, कोणाला आर्थिक तर जाऊ द्या, आर्थिक तर विकास नाही, जॉब असेल किंवा दवाखान्याचं काय असेल किंवा म्युन्सिपाल्टीचं काय असेल, त्याबद्दल तुम्ही दोन प्रश्न काय बोलणार हवा. की समजा एखादा गरजू, समजा तुमच्या दारामध्ये आला, समजा एखादा गरजू आला किंवा कॉन्टॅक्ट त्यांनी केला की विष्णू भाऊ मी या समस्यांमध्ये आहे. ते मला आवडतं की मित्रांनो विष्णू भाऊ ते आमचे बंधूच आहेत. तर त्यांना कधी कॉल येतो, ते स्वतःचा परिवाराचा विचार नंतर करतात पण समाजाचं काम पहिलं करतात. ते काय काम असलं, अडीअडचण असलं त्यांना गायडन्स करतात, मार्गदर्शन करतात. हे मला त्यांचं खूप आवडतं आणि ते त्यांचं समजकार्य मला आवडलं त्यांचं. तर बोलण्याचा हेतू काय आहे की आज महागाई वाढत चालली आहे तो विषय. आणि मी राजकारणाचं काय बोलत नाही याच्यामध्ये. मला सर्व एक समान आहे. तर भारताचे पंतप्रधान असतील, आदरणीय ते पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी, ते बाबासाहेबांच्या संविधानानुसार आहे. तर मग बोलण्याचा हेतू काय आहे की शिक्षण तर पाहिजेलच, रोजगार, बरोबर. पण मेन गरजा आपल्या आता मी आलो, रस्त्याला किती खड्डे आहेत, बरोबर. आणि हां बोला तुम्ही. नाही बोलायला गेलं ना, याला कारणीभूत आपली जनता आहे. अच्छा, तुम्ही भ्रष्टाचार लोकांना निवडून देतात. इलेक्शन तोंडावर आल्यावर तुम्ही 500-500 हजार रुपये घेणार, दारू वगैरे घेणार, नंतर 5 वर्ष तुम्हाला भोगावं लागतात. त्याला तुम्ही जबाबदार आहे. याला आम्ही तुम्ही कारणीभूत आहे ॲक्च्युली बघायला गेला तो.
या निवडणूक आल्या जवळ कामगार नेते लोक मोठे मोठे शिबिर राबतात, रक्तदान शिबिर, चष्मा वाटप शिबिर, छत्री वाटप शिबिर. आणि याचा फायदा आहे त्याचा तुम्हाला आता द्यावं लागतं. तुम्ही तर अशा शिबिराला बळी पडू नका. तुम्ही 200 रुपये छत्री खरेदी करू शकत नाही, तुम्ही चष्मा खरेदी करू शकत नाही. का ते त्याच्यात रांगेमध्ये उभं राहायचं ते उपकर का ठेवतात? आणि इलेक्शनचा तोडा त्याला दणका द्या ना. हे सगळं मिलीजुली सरकार आहे. सगळं स्वार्थापायी केलं जाते. राजकीय लोकांची ही शाळा असते. आणि मोठे मोठे होर्डिंग लावतात, चष्मे वाटप, हे वाटप. अरे पण तुम्ही ना तर इलेक्शन वोटा घेतात. मग तुम्ही नेते लोक कुठे स्वार्थापायी कुठे आजपर्यंत फुकट कोणी कुठल्या गोष्टी देतात का? तुम्ही गरिबांना शिक्षणाचं फ्री खर्च करून टाका ना शिक्षणाचा. हे छत्री वाटपने काय होणार आहे? की छत्री पाऊस आजच्या मुंबईच्या पावसामध्ये तर पाऊस कमी, हवा जास्त, छत्री उडून जाते. गरिबांना लोकांना छप्पर नाही, ते बिचारे कुठं झोपतात का झोपते तुम्हाला गोष्टीचा भान आहे. नुसतं मोठ्या करू नका राजकारण. लोक मला खूप चीड येते. नेते होऊन गेला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्याने सतत फॅमिलीचा विचार नाही केला. आज त्याचं समाजामध्ये एवढं त्याचं नाव आहे, त्याचा कोणी नेता होणारच नाही. मी तुम्हाला लिहून येतो. आज जरंगे पाटील एवढा बोलत होता योद्धा, कुठे गेला योद्धा तुमचा? हे नेते असे ना एक प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी आज करून गेले म्हणून आज त्यांचं नाव इथं आहे. त्यांनी भारताचं संविधान निर्माण केलं. बरोबर, मला आवडलं तुमचं बोलणं. की बोलण्याचा उद्देश काय आहे की अनाथ, विधवा, लाचार त्याचं कोणी नाही, त्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. तर धन्यवाद. तुम्ही तुमचे 2 शब्द बरोबर जे व्यक्त केलं व्हिडिओमध्ये. माझा अक्षय ढगे यूट्यूब चॅनल आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? की माझे तर फॉलोवर आहे, मी तर मेहनत घेतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय 2 शब्द बोलणार की माझ्या चॅनलसाठी? की हा जो व्हिडिओ बघते ग्रुपला पण जाणार आहे आपल्या, आणि फेसबुकला सगळीकडे मी तो व्हिडिओ शेअर करणार. मी 2 शब्द तुम्ही काय बोलणार बाबा माझ्या व्हिडिओसाठी लाईक ते त्याबद्दल? की बोला तुम्ही काय बोलणार. मित्रांनो, जय भीम. हे माझा आकाश ढगे. हे बाळपणापासून माझ्यासोबत राहिलाय आणि मोठा झालाय. पण आज याच्या पाठीमागं कोण नाही. पण मी तर बोलतो याच्या पाठीमागं मी जसं पाठीराखा आहे तसं तुम्ही याला साथ द्या. हित आणि हा समाजकार्य चांगला करतो. ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी ते समाजापुढे मांडतो, ज्या गोष्टी ते मीडियावाले पण समोर आणत ते ज्यांच्या समोर आणतो, तर त्याला तुम्ही चांगलं सहकार्य करावं हीच माझी विनंती. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय संविधान.